लहानपणी सुट्टीच्या दिवसात मित्रमैत्रिणींबरोबर किंवा चुलत मावस भावंडांबरोबर गप्पा रंगल्या की हमखास भूताखेतांच्या गोष्टी सुरू व्हायच्या. एकीकडून भीती वाटत असली तरी अशा गोष्टी ऐकण्यात एक प्रकारचं थ्रिल वाटायचं. मोठेपणी हा अनुभव भीतीचा सिनेमा बघताना किंवा गूढ कथांचं पुस्तक वाचताना अनेकांना आला असेल. अशाच एका पुस्तकाची आज ग्रंथयात्रेच्या 95व्या भागात आपण ओळख करून घेणार आहोत. या पुस्तकाचं नाव आहे गहिरे पाणी आणि त्याचे लेखक आहेत रत्नाकर मतकरी. रत्नाकर रामकृष्ण मतकरी यांचा जन्म 1938 साली मुंबईला झाला. एल्फिन्स्टन कॉलेजमधून BAची पदवी मिळवल्यानंतर 1978 पर्यंत त्यांनी बँक ऑफ इंडियात नोकरी केली आणि त्यानंतर स्वतःला नाट्यक्षेत्राला वाहून घेतलं. त्यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनापासूनच झाली. महाविद्यालयात असताना त्यांनी लिहिलेली वेडी माणसे ही पहिली श्रुतिका आकाशवाणीवरून प्रसारित झाली. मतकरींनी एकूण 32 नाटकं, 23 कथासंग्रह, 6 निबंधसंग्रह, 16 एकांकिका, 12 लहान मुलांसाठी नाटकं आणि 3 कादंबऱ्या असं विपुल लेखन केलं. माझं काय चुकलं, खोल खोल पाणी, घर तिघांचं हवं, 4 दिवस प्रेमाचे ही त्यांची प्रयोगशील आणि उत्कृष्ट पात्रयोजना असलेली नाटकं गाजली. कथेच्या क्षेत्रात गूढ कथा ही मतकरींची खास आवड. त्यांनी एकूण 150पेक्षा जास्त गूढकथा लिहिल्या. गहिरे पाणी हा त्यांच्या पूर्वप्रकाशित कथांचा संग्रह 2001 साली प्रकाशित झाला. या संग्रहातली तारीख ही पहिलीच कथा वाचकाच्या मनावर सर्रकन काटा आणणारी आहे. एका लहान मुलाच्या वाढदिवसाच्या उल्हासपूर्ण आणि आनंदमयी वातावरणात अचानक कुणीतरी मृत्यूचं भाकीत करू लागतं. पुढील काही दिवसात त्या व्यक्तीने केलेली भाकीतं खरी झाल्याचं देखील दिसून येतं आणि मग निवेदकावर तर आकाश कोसळतं. कोण असतो हा मृत्यूचं अचूक भाकीत करणारा मुलगा आणि त्याला ही विद्या कशी अवगत झालेली असते? त्याच्या पुढची ट्रॅप ही कथा एका गुन्ह्यावर आधारलेली आहे. गुन्हा करणारी व्यक्ती त्याच्या बळीविषयी भावनाशून्य तर आहेच, पण त्या गुन्ह्यात त्याने आणखी एका निरपराध व्यक्तीला गोवले आहे. यात अडकलेल्या व्यक्ती गुन्हेगाराच्या जाळ्यातून सुटू शकतात का? वारस या कथेत भीतीदायक वातावरण निर्माण होण्यास आवश्यक ते सर्व घटक आहेत. दूरच्या गावातील आड रानात असणारा जुना पडीक वाडा, म्हातारा नोकर, मध्यरात्रीचा अंधार आणि वाड्यात काही अतिमानवी दिसते अशी वदंता. हो, म्हणजे वाडा जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा. तेव्हा त्यात अगदीच काही नसेल असं कसं होईल? पण अगदी क्वचित अवसे पुनवेलाच ते दिसतं आणि ते देखील दुसऱ्या कोणाला नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच, असं त्या वाड्याबद्दल सांगितलं जातं. शहरातून तिथे गेलेल्या 2 मित्रांना रात्री तिथे काही अनुभव येतात का आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? इच्छादेह ही कथा म्हटलं तर प्रेमकथा आहे, पण प्रेमाचे हे धागे जुळतात ते वास्तव आणि एकमेकांवर प्रेम करणाऱ्या त्या 2 व्यक्ती जगतात ते वास्तव वेगवेगळं असतं का त्यांच्या मनातील तीव्र इच्छा एक भासात्मक वास्तव निर्माण करतात? किती सुंदर स्वप्न! 5 मिनिटे डुलकी लागली एवढ्यात इतके सुंदर स्वप्न पडून गेले. स्वप्नच ते. थकलेल्या मेंदूला काहीतरी भास होत असतात, पण तरीही स्वप्नापेक्षा ते अधिक खरे होते. स्वप्नात सारेच काही धूसर असते. इथे सगळे खरे खरे वाटत होते. फक्त ती मुलगीच नाही, ते घर, अंगण, तो गोकर्णीचा वेल. ऋणको या कथेच्या नायिकेला भास होत आहेत, पण ते भास आहेत का तिच्या पूर्वजन्मीच्या आठवणी आहेत? पण मग त्या जन्मीचा वैरी या जन्मीचा प्रियकर कसा? परवा रात्री मला अचानक जाग आली. बाथरूम जवळच्या पॅसेजमध्ये बसून कुणी ऊर फुटून रडत होतं. मी घाबरले नाही, कारण मला ठाऊक होतं की ती मीच आहे. मी दिवा लावला आणि पाहते तो काय, तिथं बाथरूम समोरचा पॅसेज नव्हताच. तिथं होती घरामागची उकिरड्यासारखी जागा. तिथं पडलेल्या
लाकडा विटकराच्या तुकड्यांच्या ढिगावर बसून मी रड रड रडते. एव्हा ना बिछाण्यातून उठून दिवा लावायला गेलेली मी नाहीशीच झाले होते. ऐक, टोले पडताहेत. या कथेतही मतकरींनी विलक्षण वातावरण निर्मिती केली आहे. आडगावातल्या डाक बंगल्यात सरकारी कामानिमित्त आलेल्या ऑडिटरला गावातील श्रीमंत स्त्रीच्या हवेलीत आग्रहाचं निमंत्रण येतं काय? तिथे जाऊ नये असा सल्ला नोकर देतो काय? आणि ऑडिटर सही सलामत परत आला तरी हवेलीची मालकीण मरण पावते काय? सगळंच अद्भुत. पण त्याहूनही विचित्र म्हणजे हवेलीत मध्यरात्री ऐकू येणारे अदृश्य घड्याळाचे टोल. हातमोजे या कथेतील हातमोजे खरंच खुनी असतील काय? का त्यांच्या तशा कुप्रसिद्धीचा फायदा घेऊन कुणीतरी आपला डाव साधून घेतंय? चौथी खिडकी ही कथा विज्ञान कथेच्या वळणावरची असली तरी त्यात एका वैज्ञानिक शोधाच्या गूढ परिणामांवर अधिक भर आहे. अवचिन्ह या कथेत मतकरी संमोहनशास्त्राचा आधार घेऊन एका गुन्ह्याचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न करतात. तर चिठ्ठी या कथेत आत्महत्या केलेल्या एका माणसाचा पश्चात्ताप रंगवतात. हे माझे घर या कथेत तर चक्क एक भूत आणि एक माणूस यांच्यात एका घराच्या मालकीवरून संघर्ष चालू आहे. इथे नायकाला भूताची भीती वाटत नाही, पण घरावर भूताचा कसा हक्क असू शकेल हा प्रश्न त्याला सतावतो आहे. आपल्या राहत्या घरात भूत आहे हे नायकाच्या लक्षात येते तो प्रसंग मात्र विलक्षण भीतीचा आहे. रात्री 12चा सुमार होता. पुस्तक बंद करून मी नुकताच दिवा घालवला होता. हळूहळू माझ्या डोळ्यांवर झापड येऊ लागली होती. इतक्यात कसल्या तरी आवाजाने मी खाडदिशी जागा झालो. कुई कुई खळ असे काहीतरी वाजत होते. पडल्या पडल्याच मी कान देऊन तो आवाज ऐकत राहिलो. त्या आवाजाला एक गती होती, संथ लय होती. काही क्षणातच माझ्या लक्षात आले की तो आवाज झोपाळ्याच्या कडीचा आहे. कोणीतरी बाहेरच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत होते. या उलट थांब मी आलोच या कथेत एक विलक्षण प्रेमळ आश्वासक अशी शक्ती आहे. माझी उरली सुरली सगळी भीती गेली. इतक्या प्रेमळ शक्तीकडे मी शेवटी पोहोचणार होतो. मग मरणाची भीती कसली? ते तर केवळ त्या प्रकाशमय शक्तीच्या मंदिराचं महाद्वार. आणि त्या तेजाचा स्वामी केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हता, तो माझ्या स्वागताला या महाद्वारापाशीच उभा होता. किंबहुना माझं भाग्य इतकं थोर की तो स्वतः 2 पावलं पुढं येऊन मला हाताशी धरून महाद्वारातून आत नेत होता. मला भीती वाटू नये म्हणून मला आधीच पुढली कल्पना देत होता. मी ठेचकाळू नये म्हणून समोरच्या मार्गावर प्रकाश टाकत होता. माझी सगळी भीती पार नाहीशी झाली. मन शांत झालं, निश्चल झालं. या पुस्तकात मतकरींनी गूढकथेचे तंत्र वापरून मानवी मनाचे पदर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच या कथा केवळ एक सनसनाटी किंवा थरारक अनुभव देण्यापुरत्या मर्यादित न राहता मानवी नात्यातील शाश्वत सत्य शोधण्यास मदत करतात. अतिमानवी अनुभवांचे वर्णन करून वाचकांना गुंतवून ठेवणाऱ्या या कथा अखेर मानवी प्रश्नांशीच संबंधित असल्याने त्या वास्तव आयुष्याला जवळच्या वाटतात. या एका कथासंग्रहात देखील मतकरींच्या निवेदन शैलीतील विविधतेचा प्रत्यय येतो. कुठे पात्रांच्या संवादातून ते एखादा प्रसंग उभा करतात, तर कुठे प्रथम पुरुषी निवेदनातून नायकाच्या मनातील भावना व्यक्त करतात. एका कथेत एक पिशाच्च निवेदक असते, तर दुसऱ्या एका कथेत प्रत्यक्ष पापच निवेदन करते. एक कथा नायिकेने स्वतःलाच लिहिलेल्या पत्रातून उलगडत जाते, तर एका कथेत एक गुन्हेगार स्त्री आत्मनिवेदन करते. संमोहन, काळाची गती वाढवण्यासाठी केलेले शास्त्रीय प्रयोग, पूर्वजन्मीच्या आठवणी, माणसाचे रक्त पिणारा ड्रॅक्युला अशा विलक्षण गोष्टींचा वापर मतकरी यापैकी काही कथांमधून करत असले तरी त्यांच्या कथांचे आशय हे मुख्यतः मानवी संबंधांवर आधारित असतात. वांझपणाच्या दुःखामुळे केवळ त्याने आपल्याला आई म्हटले या समाधानासाठी आपल्या मारेकऱ्यालाही जामीन राहणाऱ्या पार्वतीबाई,
नवऱ्याच्या मित्रापासून झालेले मूल नवऱ्याचेच आहे असे भासवणारी वारस या कथेच्या नायकाची आई. प्रौढ वयात तरुण स्त्रीचे आकर्षण वाटणारा चंद्रकांत, संपत्तीच्या लालसेपोटी स्वकीयांचे खून करणारा पाप कथेतील मालक, स्वतःचं मरण टळावं म्हणून इतरांचा बळी देणारी फिरोजबाई, प्रेयसीने नाकारल्यामुळे तिच्यावर सूड उगवणारा अवचिन्नमधील खलनायक असे मानवी मनाचे विकृत पण नेहमी आढळणारे नमुने मतकरी या कथांमधून सादर करतात. ही व्यक्तिचित्रे लेखकाच्या निरीक्षण शक्तीचे आणि मनोविश्लेषण कौशल्याचे प्रतिनिधित्व करतात. मराठी साहित्यात गूढकथांचे दालन समृद्ध करणाऱ्या या पुस्तकाविषयी आज आपल्याला अधिक माहिती सांगत आहेत त्यांच्या कथांचे संशोधक श्री कृष्णा नाईक. रत्नाकर मतकरी हा मराठी साहित्यातला एक चमत्कार खरं म्हणजे मानला पाहिजे. त्यांनी साहित्याच्या सर्वच प्रकारात आपला ठसा उमटवलाय. त्यांनी कथा, कादंबरी, कथा, कविता, नाटक, पटकथा, ललित लेखक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माध्यमांतर जी आहेत त्याच्यावर त्यांनी त्यांचे विशेष काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि असं असलं तरी सुद्धा त्यांची ओळख ही साहित्य क्षेत्रात नाटककार आणि गूढकथाकार म्हणून प्रामुख्याने आहे. मतकरींची गूढकथाकार म्हणून जी ओळख झाली ती 1966 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जी खेकडा नावाची जी कथा लिहिली त्या खेकडाच्या निमित्ताने झाली. त्यानंतर त्यांनी गूढकथा इतक्या लिहिल्या की जवळजवळ 250 गूढकथा त्यांच्या नावावर जमा आहेत. आणि त्या गूढकथांमुळे मराठी साहित्यात एक गूढकथांचं एक नवीन दालन हे त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये अनेक गूढकथाकार त्याच्यानंतर निर्माण झाले. म्हणजे ते करत राहिले, त्यांच्याच वाटेने चालत राहिले. आता रत्नाकर मतकरींच्या गूढकथांबद्दल बोलायचं तर त्यांच्या कथा या गूढकथाच नुसत्या नव्हत्या, त्या मुळात त्या आधी चांगल्या कथा होत्या. चांगल्या कथांची सगळी वैशिष्ट्य ही त्यांच्या कथांमध्ये आपल्याला आढळतात. ते सगळे जे काही निकष होते जर आपण चांगल्या कथांचे लावायला गेले म्हणजे जसं शेवट किंवा सुरुवात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी जी काही वातावरण निर्मिती, व्यक्तिचित्रण याच्यामध्ये त्यांनी उत्तमरित्या आपली वैशिष्ट्य, आपली लेखन वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेली आहे. आता जवळजवळ या सगळ्या गूढकथांचे त्यांनी 18 कथासंग्रह त्यांचे जवळजवळ प्रसिद्ध झाले. अजूनही त्यांच्या काही गूढकथा या अजूनही अप्रकाशित आहेत हे मला माहिती आहे. आता या सगळ्या गूढकथांमधल्या ज्या काही निवडक कथा काढल्या गेल्या वास्तविकता सगळ्यात चांगल्या होत्या. त्यांच्यातनं सिलेक्शन करायचं म्हणजे अवघड होतं. पण त्यातही त्यांनी ज्या उत्तम गूढकथा ज्या त्यांच्या म्हणून निवडल्या गेल्या त्या कथांचा संग्रह म्हणजे गहिरे पाणी. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांमध्ये लहान मुलं होती, स्त्रिया होत्या, पुरुष होते, समाजातील गुन्हेगार होत्या, मनोरुग्ण होते, अशा सगळ्या समाज घटकांना त्यांनी आपल्या कथांमध्ये स्थान दिलं. एक त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य जी आहेत कुठली तर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गूढकथांना एक मानसशास्त्राची बैठक होती. हा एक पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांच्या गूढकथांमध्ये भय ही भावना होतीच किंवा आहे, पण त्यातही जी भूतखेत त्यांनी जी दाखवली तर ती भूतखेत जी त्यांनी जी दाखवली ती काही घाबरवणारी नव्हती. त्यांना सुद्धा कुठेतरी भूताना सुद्धा भावना असतात अशा प्रकारचा एक नवीन आयाम त्यांनी आपल्या गूढकथांमध्ये निर्माण केला. आता या ठिकाणी त्यांनी अनेक भावभावनांचं त्यांनी त्या ठिकाणी वैशिष्ट्य स्थान त्यांच्या गूढकथांमध्ये आहे. त्याच्यामध्ये लोभ आहे, मत्सर आहे, सूड आहे, भय आहे, बिभत्स आहेत, असे अनेक विविध रस जे साहित्यांमधून व्यक्त होत असतात ते सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. समाज घटकांमध्ये त्यांनी मध्यमवर्गीयांना वगैरे स्थान दिलं असल्यामुळे समाजातल्या रूढी, अंधश्रद्धा यांनाही स्थान त्या ठिकाणी. पण त्याने आपल्या गूढकथांमध्ये रूढी, परंपरा किंवा अंधश्रद्धा यांना सुद्धा काही फार मोठं काही
प्राधान्य दिलंय असं वाटत नाही. त्यांनी तर एक माध्यम म्हणून हे सगळं वापरलंय, पण त्यांनी त्यांचं समर्थन कुठेही केलेलं आपल्याला दिसत नाही. पण गहिरे पाणीच्या मधलं एक वैशिष्ट्य असं आहे की या गहिरे पाणी या संग्रहावर नंतर त्यांनी टीव्ही मालिका केली आणि ती गाजली सुद्धा. आणि त्यामुळे गहिरे पाणी हा कथासंग्रह सुद्धा त्यांच्या एकूण साहित्य प्रवासातला एक मैलाचा दगड ठरावा असं मला वाटतं. गहिरे पाणी या पुस्तकातील कथा रंगमंचावर अनेकदा सादर करण्यात आल्या. मतकरींनी स्वतः या कथांवर आधारित मालिका दूरचित्रवाणीवर सादर केली. त्यातील नाट्यमयतेमुळे ती अतिशय लोकप्रिय ठरली. वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणाऱ्या या कथा अवश्य वाचा. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात समकालीन समाज वास्तवावर भाष्य करणारी कविता समजून घ्यायला. तोपर्यंत वाचत रहा.